ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण पेज नंबर 29वर खालून दुसरा पॅराग्राफ म्हणजेच ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल तिथपर्यंत आलो होतो, तिथपर्यंत थांबलो होतो. कारण की त्याचा जो काही जेलमध्ये जाण्याचा जो काही अटेम्प्ट होता, दुसरा प्रयत्न तो तेथे अयशस्वी झाला होता. आता आणखीन जेलमध्ये जाण्यासाठी तो पुढे काय प्रयत्न करतो ते बघा. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट pretensions. Means again he saw that, means there was another restaurant which was a simple one. pretensions म्हटलं म्हणजे भपकेबाज. तर ते हॉटेल भपकेबाज नव्हतं पहिल्या हॉटेलसारखं. इट catered to large appetites and modest purses. Means as far as the introduction or the description of the restaurant was concerned, it was a simple one. It was a simple one, and as far as the speciality of that restaurant was concerned, means it catered to large appetites and modest purses. Means will fulfill the appetite of the people with cheap rate. म्हणजे स्वस्तामध्ये ते हॉटेल लोकांच्या तिथे भूक भागवण्याचं काम करायचं. म्हणजे काही हॉटेल असतात की म्हणजेच कमी पैशामध्ये पोटभर जेवण देणारे हॉटेल असतात, तसल्या प्रकारचं हे साधं हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वॉज थिक. आता त्या हॉटेलचं जर वातावरण बघितलं तर एकदम असं मोठं ते हॉटेल होतं, वातावरण पण असं छान होतं. आणि त्या हॉटेलमधली भांडी, क्रॉकरी म्हटलं म्हणजे भांडी, ती पण जाडजूड होती. इट्स सूप अँड नॅपरी थिन. सूप म्हटलं म्हणजेच जेवायच्या अगोदर जे काही सूप देत असतात ते सूप, टोमॅटो सूप असेल किंवा असे बरेचसे सूप्स तिथे स्टार्टर म्हणून देत असतात जेवणापूर्वी. अँड नॅपरी थिन. नॅपरी म्हटलं टेबलवर टाकण्याचा कपडा. तो कपडा कसा होता? पातळ होता. इन टू दिस प्लेस सोफी betook himself without challenge. And as far as this hotel was concerned, simple hotel was concerned, he means got an entry without any challenge. Means he was not restricted by anybody to enter in that means रेस्टॉरंट. सो बीटूक म्हटलं म्हणजेच प्रवेश मिळवणे, म्हणजेच विदाऊट चॅलेंज, कोणीच त्याला तिथे अडवलं नाही. सहजासहजी त्याला त्या हॉटेलमध्ये तिथे प्रवेश मिळाला. ॲट ए टेबल ही सॅट अँड कंझ्युम. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर ही सॅट ऑन द टेबल अँड ॲज फार ॲज द आयटम्स विच वी आर देअर मीन्स ही एट ऑल दॅट. आणि गेल्यानंतर त्या हॉटेलमध्ये टेबलावर जे काही पदार्थ होते, कोणकोणते पदार्थ होते? बीफ स्टिक होतं, फ्लॅपजॅक होतं, डॉनट्स होतं अँड पाय. हे एवढे ॲटम त्या टेबलवर ठेवले होते, ते सगळे त्याने तिथे फस्त करून टाकले, खाऊन टाकले. अँड देन ही टोल्ड द वेटर. हे खाल्ल्यानंतर ही टोल्ड द वेटर दॅट मीन्स ही डिडंट हॅव एनी मनी. सो मीन्स द सोफी वॉज पॉकेटलेस. ॲज मीन्स देअर वॉज द इंटेन्शन ऑफ द सोफी मीन्स ही वॉन्टेड टू गो इन टू द जेल बाय मेकिंग द क्राईम, बाय डुईंग द क्राईम. म्हणजेच एखादा गुन्हा करून त्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं होतं, त्या दृष्टिकोनातून तो हॉटेलमध्ये गेला. त्याने पोटभर जेवण केलं आणि वेटरला बोलावलं आणि त्याने सांगितलं मीन्स ॲज फार ॲज द कॉईन्स मनी अँड ही इज कन्सर्न बोथ आर स्ट्रेंजर टू इच अदर. दोघेही एकमेकाला काय तिथे अनोळखी आहेत, स्ट्रेंजर्स. मायन्युटेस्ट कॉईन म्हटलं म्हणजे एक खडकू पण नसणे. अँड हिमसेल्फ युअर टोटल स्ट्रेंजर्स. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोफी अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. देन सोफी टोल्ड द वेटर दॅट means now call the cop means police, call the cop and don't let him means don't keep him a gentleman means waiting. म्हणजे जा आता पोलिसाला बोलव आणि माझ्यासारख्या सभ्य गृहस्थाला म्हणजेच येथे जास्त वेळ बसून ठेवू नको, ते चांगलं नसतं, असं तो त्या वेटरला म्हणतोय. देन द वेटर रिप्लाइड हिम दॅट देर इज नो नीड ऑफ कॉप फॉर यू. म्हणजे तुझ्यासारख्या माणसासाठी तिथे पोलिसाची गरज नाही. देन मीन्स ॲज ही सेड मीन्स इन अ व्हाईस लाईक बटर केक्स. म्हणजेच बटर केकसारख्या मृदू आवाजात, मऊ आवाजात, आणि चेरी जशी लाल रंगाची असते तसल्या प्रकारचे त्याचे लाल रंगाचे डोळे होते. ते डोळे वटारून तो त्याला म्हणाला की तुझ्यासारख्या माणसाला पोलिसाची तिथे आवश्यकता नाही. देन ही कॉल्ड हिज अदर फ्रेंड मीन्स हिज नेम इज कॉर्न. हे कॉर्न. ही कॉल्ड अनदर वेटर. देन बोथ ऑफ देम मीन्स पिकअप हिम अँड थ्रो हिम ऑन द हार्ड साईड मीन्स हार्ड प्लेस ऑन द रोड. त्या दोघांनी त्याला उचललं आणि हॉटेलच्या बाहेर म्हणजेच टणक अशा जाग्यावर, कडक अशा जाग्यावर त्याला तिथे फेकून दिलं. सो नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॉलियस म्हटलं म्हणजेच कठीण अशी जागा, पेवमेंट म्हणजेच फरशी. टू वेटर्स पिच सोफी. पिच म्हटलं म्हणजे फेकून देणे. ही अरो जॉईंट बाय जॉईंट.
means having thrown by the waiter means he got up from his place, joined as the carpenter opened his rule means at the workplace. जसं एखादा सुतार आपली जी काही मोजपट्टी असते, फूटपट्टी असते, तू फूटपट्टी असं घडी करून तो म्हणजे उघडत असतो, तसल्याच प्रकारचा एक एक अवयव त्याने असा म्हणजे झटकून त्याने झटकला आणि तेथे उभा राहिल्यानंतर मग त्याने आपल्या अंगावरची धूळ तेथे झटकली. अ कार्पेंटर्स रूल, कार्पेंटर म्हटलं सुतार आणि रूल म्हटलं त्याची मोजपट्टी ॲट पेज नंबर 30. अँड डस्टेड हिज क्लॉथ, डस्टेड म्हटलं म्हणजेच धूळ झटकणे. देन अरेस्ट हिम नाव बट ॲन इलिजिव ड्रीम. आफ्टर दॅट इन्सिडंट ही थॉट दॅट मीन्स ॲज फार ॲज द अरेस्ट टू हिम वॉज कन्सर्न इट सीम नाव बट ॲन इलिजिव ड्रीम. इलिजिव मीन्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड, व्हेरी डिफिकल्ट टू कम्प्लीट. आता हे जे काही त्याचं स्वप्न होतं जेलमध्ये जाण्याचं, ते जेलमध्ये जाण्याचं स्वप्न हे त्याला तेथे कठीण दिसू लागलं. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. आणि त्याचं जे काही आयलँड होतं म्हणजे आवडतं ठिकाण होतं कोणतं, प्रिझन किंवा जेलमध्ये जाण्याचं. इट सीम्स फार अवे, ते त्याला खूपच दूर तेथे वाटत होतं. अ पोलिसमन हू स्टूड बिफोर अ ड्रग हाऊस 2 doors अवे लाफ अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. Means when he was thrown by the 2 waiters at that time, means there was a medical store and in front of that medical store the police was standing. He was standing there and he looked at the Sophie when he was thrown by the waiter. Having seen to him, means by looking at him the police only laughed at him and walked down the street. त्याला फेकल्यानंतर त्या पोलिसाने पण तिथे बघितलं होतं, मेडिकल स्टोअरसमोर एक पोलीस तिथे उभा होता ज्यावेळेस त्याला फेकलं त्यावेळेस. तर त्या पोलिसाने फेकलेलं त्याला बघितलं. फेकल्यानंतर त्याच्याकडे बघून पोलीस नुसता हसला आणि आपल्या रस्त्याने निघून गेला. सोफी वॉज साईज विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रीडफुल एन्चantment हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. अँड आफ्टर दॅट इन्सिडंट द पॅनिक टेकन प्लेस, द फिअर टेकन प्लेस इन हिज माइंड. त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली. भयंकर असे जादू म्हणजेच की ती जादू त्याच्या अवतीभोवती तेथे फिरत होती, घिरट्या घालत होती, की जेणेकरून म्हणजेच एक प्रकारचं प्रतिबंधक शक्ती त्याच्या भोवती फिरत आहे की काय असल्या प्रकारची भीती त्याला तिथे निर्माण झाली. म्हणजे हा त्याचा तिसरा प्रयत्न होता अटक करून घेण्याचा, परंतु हा तिसरा प्रयत्न पण कसा अयशस्वी ठरला आणि म्हणून त्याला तेथे भीती वाटत होती की एक प्रकारची अटक प्रतिबंधक शक्ती आपल्या अवतीभोवती तेथे फिरत आहे. रेंडर म्हटलं म्हणजेच बनवणे, निर्माण करणे. आणि इम्यून टू अरेस्ट म्हटलं म्हणजेच एक प्रकारची इम्यून म्हणजे प्रतिकार शक्ती. इम्यून टू अरेस्ट. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक मीन्स ही वॉज टोटली फ्रायटन. पॅनिक म्हटलं म्हणजेच भीती वाटणे, घाबरणे. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमन मीन्स लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. अँड अगेन ही सॉ देअर वॉज अनदर पोलिसमन मीन्स ही वॉज लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. ग्लिटरिंग थिएटर म्हटलं म्हणजे एक प्रकार आणखीन तेथे एक चमचमीत असं चकचकीत किंवा चमकणारं असं थिएटर होतं. त्या थिएटरसमोर एक पोलीस तेथे एरझारा मारत होता किंवा रमतगमत फिरत होता. आता त्याला बघितल्यानंतर ही अगेन मीन्स कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ दिस ऑर्डरली कंडक्ट. Means having seen that police, he started to behave madly. Means before that police. And the Sophie thought that he might have been seen to him and also the police will caught him by doing such type of means disorderly conduct or means the mad behavior. म्हणजे त्याला असं वाटलं की आपण त्या पोलिसासमोर असल्या प्रकारचं बेशिस्त जर वर्तन केलं तर तो आपल्याला तिथे पकडेल आणि जेलमध्ये टाकेल. या दृष्टिकोनातून त्या पोलिसाला बघितल्यानंतर त्याने असल्या प्रकारचं बेशिस्त वर्तन तिथे करण्यास सुरुवात केली. डिसऑर्डरली कंडक्ट म्हटलं म्हणजे बेशिस्त वर्तन. ऑन द साइडवॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. मीन्स ॲज लाऊड ॲज मीन्स ही वॉज स्टार्टेड टू एल दिअर जस्ट लाईक द ड्रंकन गिब्रिश. म्हणजे एखादा दारुडा माणूस जसं मोठमोठ्याने म्हणजे ओरडतो किंवा मोठमोठ्याने अशी वायफळ बडबड करतो आहे तसल्या प्रकारची वायफळ बडबड त्या पोलिसाला बघून याने तिथे सुरू केली. देन ही डान्स. त्या पोलिसाकडे बघून तो तिथे नाचू लागला पागल माणसासारखा. अँड जस्ट ऑल्सो हाऊल म्हटलं मोठमोठ्याने इवळणे. देन रेव म्हटलं म्हणजेच
डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजेच बेशिस्त असं वर्तन करणे किंवा पागल माणसासारखं म्हणजेच एक प्रकारच्या खानाखुणा करणे. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज अँड बाय डुईंग सच इन्सेन्स ॲक्टिव्हिटीज ही डिस्टर्ब द स्काईज ही डिस्टर्ब द ॲटमॉस्फिअर ॲट दॅट प्लेस. म्हणजे असल्या प्रकारचं बेशिस्त वर्तन करून तिथलं जे काही वातावरण होतं ते वातावरण त्याने खराब करण्यास सुरुवात केली. आता ते बघून मीन्स द पीपल गॅदर अराउंड द सोफी, आजूबाजूचे लोक त्याच्याजवळ तिथे अवतीभोवती गोळा झाले. देन द पोलीस ऑल्सो अप्रोच देअर, पोलीसही तेथे गेला. अँड ॲज फार ॲज द गॅदर पीपल वी आर कन्सर्न ही टोल्ड टू दोज पीपल ॲज मीन्स देअर वॉज द मॅच बिटवीन द येल कॉलेज अँड द हार्टफोर्ड कॉलेज अँड द येल कॉलेज हॅज डिफिटेड द हार्ट कॉलेज with the goose egg, and so means he is the fan of the Yale college and he is celebrating that victory. असल्या प्रकारचं एक्सप्लेनेशन तो पोलीस त्या जमलेल्या लोकांना तेथे देतोय. म्हणजेच काय म्हणतोय, मीन्स द वन ऑफ देम एल हॅज एल लॅड्स celebrating the goose egg they give to the Hartford College noisy but no harm. म्हणजे येथे दोन कॉलेजची आत्ता स्पर्धा झाली आणि येल कॉलेजने त्या हार्ट कॉलेजचा म्हणजे 0 गुणांनी पराभव केला. आणि हा जो काही व्यक्ती दिसतो आहे हा व्यक्ती येल साईडचा दिसतो आहे आणि तो आनंद तेथे साजरा करत आहे मोठमोठ्याने. म्हणजेच तो तिथे ओरडत आहे, परंतु त्याच्या ओरडण्याचा किंवा आनंद साजरा करण्याचा तिथे त्रास होत नाही. आणि पुन्हा पोलीस काय म्हणतो आहे, मीन्स ॲज फार ॲज द मीन्स देअर ऑफिसर्स आर कन्सर्न, देअर डिपार्टमेंट्स आर कन्सर्न, मीन्स द ऑल द पोलीस आर इन्स्ट्रक्टेड देअर टू लेट देम बी. आणि तेथे दिसला तर म्हणजे त्यावेळेस असं जर करताना दिसला तर त्या व्यक्तीला तेथे अरेस्ट करायची नाही, त्याला कैद करायचं नाही. म्हणजे त्यांना जे काय करायचं असेल ते त्यांना तेथे करू द्या, त्यांना तेथे अटक करू नका. असल्या प्रकारच्या सूचना आम्हाला तेथे देण्यात आलेल्या आहेत असं पोलिस जमलेल्या लोकांना तिथे सांगतो आहे. डिस्कन्सोलेट म्हटलं म्हणजेच अनहॅपी, व्हेरी अनहॅपी. मीन्स आफ्टर दिस इन्सिडेंट अगेन द सोफी बिकम व्हेरी अनहॅपी. आता हाही त्याचा प्रयत्न म्हणजेच निरर्थक ठरला, अपयशी ठरला आणि म्हणून तो आणखीनच जास्ती दुःखी झाला. सोफी स्टॉप हिज अनअव्हेलिंग रॅकेट अँड ही स्टॉप देअर अनअव्हेलिंग रॅकेट. आणि त्याचे हे जे काही प्रयत्न होते हे प्रयत्न त्याने शेवटी तेथे थांबवले. वुड नेव्हर ए पोलिसमन बाय मीन्स ले हँड्स ऑन हिम, मीन्स ही आस्क अ क्वेश्चन टू हिमसेल्फ, मीन्स वेदर एनी पोलीस विल नेव्हर कॉट हिम. म्हणजेच एखाद्या पोलिसाच्या हाती मी लागणार नाही का किंवा पोलीस मला पकडणारच नाही का. इन इज फॅन्सी द आयलँड सीम टू अनअटेनेबल अर्काडिया अँड ॲज फार ॲज द अर्काडिया इज कन्सर्न ही सीम्स दॅट इट इज द हेवन, इट इज द पॅराडाईज. अँड सो ही सीम्स दॅट ॲज फार ॲज दॅट अर्काडिया इज कन्सर्न द पॅराडाईज इज कन्सर्न मीन्स इट इज मीन्स फार अवे फ्रॉम हिम. आणि म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे हे जे काही विंटर आयलँड होतं किंवा तुरुंग होतं हे तुरुंग आता म्हणजेच एक प्रकारचं अप्राप्य स्वप्न त्याला तिथे भासत होतं. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आता त्याच वेळेस थंडगार वारा तिथे वाहू लागला होता आणि त्याने जो काही कोट घातलेला होता तो अतिशय पतला होता. त्या कोटचं वरचं बटन उघडं होतं आणि थंडी वाजत असल्याने कारणाने त्याने वरचं बटन आपलं तिथे लावून घेतलं. सो ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. इन ए सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लायटनिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. आफ्टर दॅट इन्सिडंट तो प्रसंग घडल्यानंतर आणखीन त्याने बघितलं की एका म्हणजेच सिगार हाऊसमध्ये एक चांगला जेंटलमन सिगारेट पेटवण्यासाठी त्या दुकानामध्ये तिथे गेला, त्या म्हणजेच सिगार स्टोअरमध्ये गेला आणि म्हणजेच त्या दरवाजाच्या बाजूला त्याने आपली छत्री तिथे ठेवली होती. ही हॅड सेट इज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑफ एंटरिंग. सोफी स्टेप इनसाईड. आता त्याच्या मागे सोफी पण त्या स्टोअर हाऊसमध्ये गेला अँड ग्रॅब द अम्ब्रेला. आणि त्या माणसाची छत्री त्याने म्हणजेच उचलली म्हणजे चोरली अँड साऊंटड ऑफ विथ इट स्लोली. आणि ती छत्री घेऊन हळूचकून म्हणजेच त्या दुकानातून तो बाहेर तिथे निघाला. आता त्या छत्री घेऊन जात असताना ज्या माणसाची छत्री होती द मॅन ॲट द सिगार मीन्स लाईट फॉलोड हेझिली. लगेच ज्याची छत्री तो माणूस आहे त्या स्टोअरमधून बाहेर त्याच्या मागे पळतच आला आणि मोठ्याने त्याला ओरडून म्हणाला, माय अम्ब्रेला, ती माझी छत्री आहे, कुठे घेऊन चालला. हो इज इट मीन्स नीड सोफी. आता त्याने एवढ्या मोठ्याने ओरडल्यानंतर सोफी त्याला म्हणतो आहे म्हणजे उपहासाने, स्नीड म्हटलं म्हणजे आणखीन त्याला चिडवतो की ही तुमची छत्री आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू पिटी लार्सेनी म्हटलं भुरटी चोरी. त्याने ती भुरटी चोरी केली होती आणि आणखीन खिजवण्यासाठी तो त्याला म्हणतो आहे ही तुमची छत्री आहे. वेल वाय डोंट यू कॉल ए पोलिसमन.
मी तुमची छत्री चोरली आहे, मग त्या तिकडे बाजूला पोलीस उभा आहे, त्याला बोलवा, पोलिसाच्या हवाली मला करा, किंवा पोलिसाला सांगा मी तुमची छत्री चोरली म्हणून. आय टूक इट युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल कॉप? तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही? देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. आता तिकडे पोलीस बघितल्यानंतरही म्हणजे त्या छत्रीवाला माणूस म्हणजे थोडा बॅकवर्ड झाला, थोडा शांत झाला आणि थोडा मागे सरकला. सोफी डीड लाईक वाईज. आता जसा तो छत्रीवाला माणूस मागे सरकला तसा सोफी पण तिथे मागे सरकला. विथ अ प्रीमोनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. मोनिशन म्हटलं म्हणजे कटुशंका. आता ज्यावेळेस तो माणूस त्या पोलिसाला बघितल्यानंतर मागे सरकला, त्याच वेळेस आणखीन याच्या मनामध्ये शंका आली की हाही आपला प्रयत्न आता इथे म्हणजे अपयशी ठरतो की काय, निरर्थक ठरतो की काय, असल्या प्रकारची भावना, असल्या प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये तिथे निर्माण झाली. द पोलीस आईड ॲट द टू क्युरियसली. आणि ज्या ठिकाणी पोलीस उभा होता तो पोलीस या दोघांकडे तिथे कुतूहलाने म्हणजेच अतिशय जिज्ञासेने त्यांच्याकडे तो बघत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. तर तो छत्रीवाला माणूस सोफीला काय म्हणतो आहे, हो बघा कशा चुका होतात. ही जर तुमची छत्री जर असेल, चुकून मी सकाळी एका रेस्टॉरंटमधून ती घेतली होती आणि ती तुमची छत्री म्हणून तुम्ही ती ओळखलीच, आणि ती जर छत्री तुमची असेल तर म्हणजे तुम्ही ती ठेवू शकता. असं म्हटल्यानंतर सोफी त्याच्यावर मोठ्याने ओरडतो आहे, माझी छत्री ही तर माझीच आहे, तुम्ही असं कसं काय म्हणता. सो आय होप यू विल एक्सक्यूज मी. म्हणजेच माझ्याकडून जी काही चूक झाली होती त्याबद्दल तुम्ही मला माफ करा, असं तो छत्रीवाला माणूस सोफीला तिथे म्हणतो आहे. आय पिक इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट इफ यू रिकॉग्नाइज इट ॲज युअर्स. फाय मीन्स फाय आय होप यू विल. आता मी तुमच्याकडे त्या छत्रीची कशी मागणी करू, ती जर तुमची असेल तर. ऑफकोर्स इट्स माईन सेड सोफी सॅवेजली. आणि रागाने सोफी त्याला म्हणतो आहे, हो ही छत्री माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रिएटेड. आणि असं म्हणून म्हणजे जो छत्रीवाला माणूस होता त्याने तिथून माघार घेतली किंवा तो माघारी वळाला. द पोलिसमन हरी टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अ ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. आणि त्याच वेळेस पोलिसाला एक म्हणजेच उंच माणूस, ब्लॉन्ड म्हटलं म्हणजे असे पिकलेले केस झालेला किंवा एक प्रकारचे पिवळ्या रंगाचे जे काही केस होते, तो उंच धिप्पाड माणूस रोड क्रॉस करत असताना त्याच्याकडे एक कार येत होती आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणजेच तो त्या कारखाली येऊ नये त्या दृष्टिकोनातून त्याला मदत करण्यासाठी पोलीस त्या साईडला तिथे वळाला किंवा त्याला मदत करण्यासाठी तिकडे पोलीस पळत गेला. म्हणजे अशा प्रकारे हाही प्रयत्न सोफीचा तिथे अपयशी म्हणजे होतो किंवा निरर्थक ठरतो आहे. अशा प्रकारे म्हणजेच हे त्याचे 4-5 प्रयत्न झालेले आहे, तरी पण म्हणजेच त्याला जेलमध्ये जाण्याचं किंवा पोलिसाच्या हाती लागण्याचं यश तिथे येत नाही. ओके, बरं, इथपर्यंत जे काही अवघड म्हणजेच नवीन शब्द आहे त्यांचे अर्थ मी तुम्हाला फोटोकॉपीमध्ये पाठवतो आहे. इथपर्यंत घरी शांततेने वाचायचं आहे आणि तिथपर्यंत शुद्ध लेखन लिहायचं आहे. लक्षात आहे. ओके, हॅव अ गुड डे.